सेगमेंट ऑफ अ सर्कल, सर्कलच्या सेक्टरचा आपण अभ्यास केला. आता पुढचा टॉपिक आहे सेगमेंट, सेगमेंट ऑफ अ सर्कल. सेगमेंटचा अर्थ काय असतो? सेगमेंट म्हणजे आपण मराठीमध्ये बोलतो तुकडा. सो सर्कलचा सेगमेंट म्हणजे काय? सपोज हा जो सर्कल, मी इथे एक सर्कल दाखवला, सर्कल कन्सिडर केला, त्यानंतर हा जो शेडेड रिजन आहे, हा शेडेड जो रिजन आहे त्याला आपण बोलू शकतो सेगमेंट ऑफ अ सर्कल. सो सेगमेंट ऑफ सर्कल म्हणजे एक्झॅक्टली काय? सर्कल आहे, सर्कलचा सेंटर आहे O, त्यानंतर सर्कलवरचे 2 पॉईंट मी कन्सिडर केले, पॉईंट A आणि पॉईंट B. ठीक आहे, पॉईंट A पॉईंट B यांना जॉईन करण्याची जर मी लाईन ड्रॉ केली, ही लाईन काय असणार आहे? ही लाईन असणार आहे सर्कलची कॉर्ड. कारण कॉर्ड म्हणजे काय? सर्कलवरच्या कोणत्याही 2 पॉईंटला जॉईन करण्याची लाईन असते तिला आपण बोलतो कॉर्ड. सो या केसमध्ये सर्कलची एक कॉर्ड आहे AB आणि त्यानंतर इथे एक तुम्हाला आर्क दिसतो, आर्क AXB, राईट. सो सेगमेंट ऑफ अ सर्कल म्हणजे काय? हा एरिया कशामुळे एन्क्लोज झालेला आहे? सर्कलची कॉर्ड आणि करस्पॉन्डिंग जी आर्क आहे याच्यामुळे एन्क्लोज झालेला जो एरिया असतो त्याला आपण बोलतो सेगमेंट ऑफ अ सर्कल. समजलं सेगमेंट ऑफ सर्कल म्हणजे काय? त्याच पद्धतीने आता ही पण एक कॉर्ड आहे आणि त्यानंतर ही सुद्धा एक आर्क आहे, बरोबर. AB कॉर्ड आहे आणि ही सुद्धा एक आर्क आहे. त्यामुळे हा जो व्हाईट पोर्शन दिसतोय सर्कलचा, जो शेडेड नाहीये तो रिजन, तो सुद्धा असणार आहे सर्कलचा एक सेगमेंट. समजलं सर्कलचा सेगमेंट म्हणजे काय? सेगमेंट आणि सेक्टर याच्यामध्ये फरक काय? सेक्टर आपण बघितला, सेक्टर म्हणजे सर्कलचा सेंटर आणि त्यानंतर सपोज जर मी एक अशी आर्क कन्सिडर केली तर रेडियस 1, रेडियस किंवा सर्कलच्या 2 रेडिया आहे आणि त्यानंतर ही जी आर्क असते यांनी एन्क्लोज केलेला जो एरिया असतो याला आपण बोलतो सेक्टर. आणि सेगमेंट म्हणजे काय? सेगमेंट म्हणजे कॉर्ड आणि आर्क यांनी एन्क्लोज केलेला एरिया. इथे 2 रेडिया आणि आर्क, इथे एक कॉर्ड आणि आर्क यांनी एन्क्लोज केलेला जो एरिया असेल याला आपण बोलतो सेगमेंट ऑफ सर्कल, याला आपण बोलतो सेक्टर ऑफ अ सर्कल. त्यामुळे सेगमेंट ऑफ सर्कल आपण कसं मेन्शन करू शकतो? सेगमेंट ऑफ अ सर्कल इज अ रिजन बाउंडेड बाय अ कॉर्ड अँड करस्पॉन्डिंग आर्क ऑफ द सर्कल. ही कॉर्ड आणि ही आर्क याच्यामुळे बाउंड झालेला रिजन किंवा जो रिजन इथे एन्क्लोज होतो याला आपण बोलला सेगमेंट ऑफ अ सर्कल. तर आता हा जो सेगमेंट आहे या सेगमेंटला आपण कसं मेन्शन करू शकतो? हा जो रिजन दिसतो शेडेड रिजन याला आपण बोलू शकतो सेगमेंट AXB. काय बोलणार आपण? सेगमेंट AXB. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता हा जो दुसरा रिजन बघितला सर्कलचा रिमेनिंग पोर्शन, इथे सुद्धा आपल्याला ही एक कॉर्ड दिसते आणि ही एक आर्क दिसते. त्यामुळे हे सुद्धा असणार आहे एक सेगमेंट. या सेगमेंटला आपण काय बोलू शकतो? सेगमेंट AYB. सेगमेंट AYB. जसं ज्या पद्धतीने आपण सेक्टरमध्ये सुद्धा मायनर सेक्टर आणि मेजर सेक्टर कन्सिडर केलेलं. मायनर सेक्टर, मेजर सेक्टर म्हणजे काय? ही जो मायनर आर्क आहे, ही मायनर आर्क 2 एरिया यामुळे एन्क्लोज झालेला हा जो एरिया असतो याला आपण बोलतो मायनर सेक्टर आणि हा जो रिमेनिंग पोर्शन असतो याला आपण बोलतो मेजर सेक्टर. किंवा आपण असं बोलू शकतो 2 रेडिया आहे आणि ही जी मेजर आर्क आहे त्यामुळे एन्क्लोज झालेला जो एरिया असतो याला आपण बोलतो मेजर सेक्टर. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला मायनर सेगमेंट आणि मेजर सेगमेंट असे 2 वर्ड्स इथे आपल्याला बघायचे. मायनर सेगमेंट म्हणजे काय? कॉर्ड आणि मायनर आर्क यामुळे एन्क्लोज झालेला जो एरिया असतो दॅट विल बी मायनर सेगमेंट. त्यामुळे ह्या केसमध्ये मायनर सेगमेंट असणार आहे सेगमेंट AXB. ठीक आहे. सेगमेंट AXB काय असणार आहे? मायनर सेगमेंट. मायनर म्हणजे काय? तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, मायनर म्हणजे लहान, मेजर म्हणजे मोठा. सो मायनर सेगमेंट कोणते असणार आहे? सेगमेंट AXB. त्याच पद्धतीने मेजर सेगमेंट काय असणार? मेजर सेगमेंट म्हणजे कॉर्ड आणि जी मेजर आर्क आहे, मायनर आर्क मेजर आर्क आपल्याला माहिती, इथे AXB ही मायनर आर्क आहे, AYB ही मेजर आर्क आहे. सो मेजर आर्क आणि कॉर्ड यामुळे एन्क्लोज झालेला जो एरिया असतो किंवा एन्क्लोज झालेला जो सेगमेंट असतो त्या सेगमेंटला आपण बोलतो मेजर सेगमेंट. त्यामुळे सेगमेंट AYB हे काय असणार आहे? दिस विल बी मेजर सेगमेंट. ठीक आहे. समजलं काय काय डिस्कस केलं आपण? सेगमेंट म्हणजे काय? सेगमेंट म्हणजे कॉर्ड आणि आर्क यांनी एन्क्लोज केलेला एरिया. सेगमेंट आपण जर इथे जी आर्क आहे ही आर्क जर मायनर असेल आपण त्याला बोलणार मायनर सेगमेंट. आर्क जर मेजर असेल जशी AYB त्या केसमध्ये आपण त्याला बोलणार मेजर सेगमेंट. सेगमेंटचं नाव आपण कसं लिहितो? सेगमेंट AXB. आणि हे जर सेक्टर लिहायचं असेल तर सेक्टर आपण कसं लिहितो? सपोज हा सेंटर O आहे आणि ही आर्क AXB जर असेल तर आपण ज्यावेळेस आपण सेक्टर लिहितो, सेक्टर लिहिताना आपण नेहमी त्याचं नाव सेंटरपासून सुरुवात करतो. सो O-AXB. O-AXB असणार आहे सेक्टर. ठीक आहे. आता अजून एक, जर आपण सर्कल कन्सिडर केला आणि सर्कलची आपण डायमीटर कन्सिडर केली, सर्कलची जर मी डायमीटर कन्सिडर केले, डायमीटर म्हणजे काय? अशी कॉर्ड की जी सर्कलच्या सेंटरमधून पास होते, राईट. त्यामुळे काय होतं? ह्या डायमीटरमुळे सर्कल हाफ ऑफ पोर्शनमध्ये डिवाइड होते. तर काय होतं? ही डायमीटर म्हणजे काय असतं आपल्याला माहिती की सर्कलची जी लार्जेस्ट कॉर्ड असते तिला आपण डायमीटर बोलतो. त्यामुळे हे सुद्धा एक कॉर्ड म्हणून ऍक्ट होणार आहे. आपण काय म्हणतो? सेगमेंट म्हणजे काय? कॉर्ड आणि आर्क याने एन्क्लोज केलेला एरिया. ही एक कॉर्ड आहे आणि ही एक आर्क आहे. त्याच पद्धतीने ही एक कॉर्ड आहे, ही एक आर्क आहे. त्यामुळे याला सुद्धा आपण एक सेगमेंट बोलू शकतो आणि याला सुद्धा आपण एक सेगमेंट बोलू शकतो. समजलं सेगमेंट का बोलतोय? कारण कॉर्ड आणि आर्क याने एन्क्लोज केलेला एरिया त्याला आपण बोलतो सेगमेंट. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं एक्झॅक्टली डायमीटरमुळे सर्कल 2 हाफ पोर्शनमध्ये डिवाइड होते. त्यामुळे इथे आपण मेजर मायनर असं काही बोलू शकत नाही. तर ह्या केसमध्ये
दिस इज सेमी सर्कल, दिस इज सेमी सर्कल किंवा हाफ सर्कल. यावेळेस हे जे सेगमेंट असतं याला आपण बोलतो सेमी सर्क्युलर सेगमेंट. सेमी सर्क्युलर सेगमेंट. ठीक आहे. जस्ट हे लक्षात राहू दे. सेमी सर्क्युलर सेगमेंट म्हणजे काय? सेमी सर्क्युलर म्हणजे हाफ सर्कल पाहिजे. हाफ सर्कलमध्ये जो सेगमेंट फॉर्म होतो त्याला आपण बोलतो सेमी सर्क्युलर सेगमेंट. ओके. आता हा जो सेगमेंट आहे याचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. म्हणजे जर एखादा सर्कल असेल त्या सर्कलचा असं काही सेगमेंट दिला असेल मग त्याचा एरिया कसा फाइंड करायचा ते आपल्याला बघायचं आहे. एरिया ऑफ सेक्टर आपण घेतलं. एरिया ऑफ सेक्टर आपण फाइंड करण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला θ/360 मल्टिप्लाइड बाय पाय स्क्वेअर. त्याच पद्धतीने जर मला ह्या सेगमेंटचा म्हणजे ह्या शेडेड रिजनचा जो एरिया विचारला मग तो एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा जो फॉर्म्युला तो फॉर्म्युला आपल्याला आता डिराईव्ह करायचा आहे. एरिया ऑफ सेगमेंट ऑफ सर्कल. सर्कल दाखवलेला आहे. सेंटर आहे O. त्यानंतर PQ ही एक कॉर्ड आहे. त्यानंतर इथे PXQ हे एक मायनर आर्क दिसते. PYQ मेजर आर्क दिसते. या ठिकाणी आपल्याला दोन सेगमेंट दिसत आहे. एक सेगमेंट आहे सेगमेंट PXQ विच इज मायनर सेगमेंट आणि अदर सेगमेंट PYQ विच इज मेजर सेगमेंट. तर आपल्याला जर या सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा आहे फॉर एक्झाम्पल मला जर हा जो शेडेड रिजन आहे या शेडेड रिजनचा एरिया फाइंड करायचा म्हणजे काय? ही जी सेगमेंट आहे PXQ मायनर सेगमेंट या मायनर सेगमेंटचा जर एरिया मला फाइंड करायचा आहे तर तो मी कसा कॅल्क्युलेट करणार किंवा कसा फाइंड करणार त्यासाठी जो फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे तो फॉर्म्युला आपण इथे डिराईव्ह करतोय. ठीक आहे. सो थोडक्यात आता आपल्याला काय शिकायचं आहे की हा जो एरिया दिसतो शेडेड रिजन किंवा शेडेड जी सेगमेंट दिसते मायनर सेगमेंट त्याचा एरिया कसा फाइंड करायचा. So segment PXQ is minor segment, segment PYQ is major segment. To calculate area of segment PXQ, shaded region एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. मग आता एरिया आपण कसं फाइंड करणार? सर्कल दिलेला आहे, हा पोर्शन आहे, बाकी आपल्याकडे काहीच इन्फॉर्मेशन नाहीये. मग या केसमध्ये आपण सर्कलचा एरिया कसा फाइंड करणार? सो त्यासाठी आपल्याला काय करायचं? आपल्याला आपण जो एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल जो टॉपिक बघितला त्याचा यूज इथे करावा लागणार आहे. सेक्टर म्हणजे कसा शेप असतो? दोन रेडिया आणि एक आर्क असा जो शेप असतो याला आपण बोलतो सेक्टर ऑफ अ सर्कल. याचा एरिया फाइंड करण्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. मग आपण हा शेप इथे आणू शकतो का? आपण हा शेप इथे आणू शकतो का? कारण इथे आपल्याकडे ही एक मायनर आर्क दिलेली आहे. हा सेंटर आहे त्यामुळे जर मी OP जॉईन केला आणि OQ जॉईन केला. OP आणि OQ काय असणार आहे? दिलेल्या सर्कलसाठी रेडियस असणार आहे त्यामुळे ही व्हॅल्यू R असेल आणि ही व्हॅल्यू R असेल. सो OPXQ दिस इज अ सेक्टर. बरोबर. O'PXQ हा एक सेक्टर इथे मला मिळालेला आहे. सेक्टर दिसतोय. सपोज हा जो सेंटरचा अँगल आहे हा सेंटरचा अँगल सपोज मी थीटा कन्सिडर केला. अँगल का घेते मी? कारण आपण एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कलचा फॉर्म्युला इथे यूज करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सेंट्रल अँगल पाहिजे आणि रेडियसची व्हॅल्यू पाहिजे. सो हा जो अँगल थीटा असेल तर हा जो टोटल सेगमेंट आहे किंवा सॉरी टोटल जो सेक्टर आहे हा सेक्टर कसा असणार बघा. O त्यानंतर P इथे पॉईंट X इथे पॉईंट Q आणि इथे आहे ही कॉर्ड आणि आपल्याला हा एरिया फाइंड करायचा आहे. राईट. शेडेड रिजन. त्यामुळे जर OPXQ हा जो सेक्टर आहे याचा एरिया मी फाइंड करू शकते. फॉर्म्युला इज θ/360 मायनस पाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आपण बरेचसे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह केले. सो हा जो टोटल एरिया विल बी θ/360 इंटू पाय स्क्वेअर. मला पाहिजे कोणता आहे? मला हा रिजन पाहिजे. हा रिजन या रिजनचा एरिया मी कसा फाइंड करू शकते? सपोज हा जो टोटल सेक्टर आहे या टोटल सेक्टरमधून जर मी हा ट्रायंगल मायनस केला. इथे आपल्याला दोन फिगर दिसतात बघा. एक सेक्टर दिसते आणि एक ट्रायंगल दिसतोय. त्यामुळे हा जो टोटल सेक्टर आहे याच्यामधून जर मी हा ट्रायंगल मायनस केला तर राहणार काय आहे? सेगमेंटचा एरिया. राईट. त्यामुळे मला इथे काय करावं लागणार आहे? टोटल सेक्टरचा एरिया फाइंड करायचा. त्यामधून मला हा जो ट्रायंगल दिसतो ट्रायंगल OPQ त्याचा एरिया मायनस करावं लागेल. या दोघांची जी सबट्रॅक्शन असेल ती सबट्रॅक्शन म्हणजेच हा रिमेनिंग एरिया म्हणजेच काय दिलेल्या सेगमेंटचा एरिया असणार आहे. समजलं काय करायचं? सो एवढं एक लक्षात घ्यायचं की ज्यावेळेस आपल्याला सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा असतो आपण त्याच्यासाठी रेफरन्स घेतो सेक्टरचा एरिया फाइंड करा आणि त्यानंतर तिथे जो ट्रायंगल तुम्हाला दिसतो त्याचा एरिया मायनस करा. सेक्टरचा एरिया त्यामधून हा ट्रायंगलचा एरिया मायनस केला तर या शेडेड रिजनचा एरिया मला मिळणार आहे. ठीक आहे. समजलं. आता सेक्टरचा एरिया फाइंड करणं ते इझी आहे. θ/360 इंटू पाय स्क्वेअर आपण रेडियस अजूम केलेली सेंट्रल अँगल सुद्धा अजूम केलेला आहे. बट ट्रायंगलचा एरिया आपण कसा फाइंड करणार? आपल्याला ट्रायंगल OPQचा एरिया फाइंड करायचा आहे. ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल इज हाफ इंटू बेस इंटू हाईट. राईट. हाफ इंटू बेस इंटू हाईट. ट्रायंगल दिसतोय तर आपण काय करू? इथे आपल्याकडे हाईट नाही दिसत आहे म्हणजे तीन साईड दिसतं. हाईट इथे काय दिलं नाही. मग आपण काय करू? इथे कन्स्ट्रक्शन करू आणि एक आपण हाईट ड्रॉ करू. हाईट म्हणजे काय? परपेंडिक्युलर ड्रॉ करावी लागणार आहे. सो सपोज मी ही साईड कन्सिडर केली त्याचा ऑपोजिट वर्टेक्स कन्सिडर केला पॉईंट P मधून जर मी अशी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. ही परपेंडिक्युलर लाईन काय असणार आहे? या ट्रायंगलसाठी हाईट असणार आहे. करेक्ट. ही जर हाईट असेल हाईट ज्या लाईनवर ड्रॉ केली दॅट विल बी बेस. बरोबर. त्यामुळे हा जो ट्रायंगल आहे ट्रायंगल OPQ याच्यासाठी एरिया काय असणार आहे? हाफ इंटू बेस असणार आहे OQ आणि हाईट काय असणार आहे? सपोज हा पॉईंट आहे PT. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? हाफ इंटू बेस इंटू हाईट. बेस OQ तर रेडियस आहे सो हाफ इंटू R. PT हाईट आपण हाईटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार? हाईट बद्दल आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिली नाही बट इथे जर तुम्ही बघितला
हा अँगल 90 डिग्री आहे. इथे ट्रँगल POT हा जर ट्रँगल मी कन्सिडर केला असा, हा पॉईंट आहे T, हा पॉईंट O आणि हा पॉईंट आहे P. हा अँगल 90 डिग्री आहे बरोबर. त्यानंतर हा जो अँगल आहे हा अँगल आहे थीटा. थीटा अँगल दिलेला आहे. इथे आपण साइन, कॉस, टॅन हे रेशोज यूज करू शकतो. मला काय पाहिजे, मला PT पाहिजे. त्यामुळे थीटा या अँगलच्या रेफरन्सनी PT काय असणार आहे, ऑपोजिट साईड असणार आहे. आणि त्यानंतर मला ह्या राईट अँगल ट्रँगलसाठी हायपोटेनियस माहिती आहे, ही व्हॅल्यू मला माहिती आहे. सो ऑपोजिट साईड आणि हायपोटेनियस यांना रिलेट करणार कोणता रेशो आहे, साइन रेशो. त्यामुळे जर मी साइन थीटा कन्सिडर केला, साइन थीटाची व्हॅल्यू काय असणार, साइन थीटा इज इक्वल टू PT अपॉन OP, राईट. ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस, यामध्ये OP ही व्हॅल्यू मला माहिती आहे, सॉरी, साइन थीटा इज इक्वल टू PT अपॉन OP. OP ही व्हॅल्यू मला माहित आहे विच इज R. PT मला फाइंड करायचं. PT म्हणजेच काय, हाईट आहे, जी व्हॅल्यू मला पाहिजे. सो PT ची व्हॅल्यू काय असणार, PT इज इक्वल टू R साइन थीटा. ही व्हॅल्यू मी इथे पुट करू शकते, R साइन थीटा. त्यावर मला एरिया ऑफ ट्रँगल मिळणार आहे. ट्रँगलचा एरिया फॉर्म्युला काय मिळाला आहे, हाफ इंटू R स्क्वेअर साइन थीटा. हाफ इंटू R स्क्वेअर साइन थीटा हा एरिया ऑफ सेक्टरमधून मायनस करा, दोघांची जी सबट्रॅक्शन असणार ती असणार आहे दिलेल्या सेगमेंटचा एरिया. समजला कसा सॉल्व्ह करायचा आहे. आता आपण डिटेलमध्ये बघूया सोल्युशन. डेरिवेशन. सर्कल विथ सेंटर O, ड्रॉ रेडियाय OP आणि OQ. आपल्याला रेडियस कनेक्ट करायचं पॉईंट O टू P, O टू Q. ड्रॉ रेडियाय OP आणि OQ. लेट थीटा बी सेंट्रल अँगल. आपण सेंट्रल अँगल अज्युम केला. सेंट्रल अँगल म्हणजे सर्कलच्या सेंटरसोबत फॉर्म झालेला अँगल. सो अँगल POQ इज इक्वल टू थीटा. आता आपल्याला फाइंड करायचं आहे एरिया ऑफ सेगमेंट PXQ, शेडेड रिजनचा एरिया. सो दॅट एरिया इज इक्वल टू टोटल सेक्टरचा एरिया, त्यामधून ट्रँगलचा एरिया मायनस करायचा आहे. सेक्टर कोणता आहे, O'PXQ. हा टोटल सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर O'PXQ मायनस एरिया ऑफ ट्रँगल OPQ. त्यामधून आपल्याला ह्या ट्रँगलचा एरिया मायनस करायचा आहे. याला बोललो आपण इक्वेशन 1. आता फर्स्ट हा जो सेक्टर आहे, सेक्टरचा एरिया आपण कसं फाइंड करणार, सिम्पली फॉर्म्युला लिहिला आहे थीटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर. याला आपण बोललो इक्वेशन 2. त्यानंतर आता मेजर टास्क आहे की आपल्याला ह्या ट्रँगलचा एरिया फाइंड करायचा. या ट्रँगलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, कंस्ट्रक्शन काय, ड्रॉ PT परपेंडिक्युलर टू OQ. PT परपेंडिक्युलर टू रेडियस OQ. त्यानंतर हा जो छोटा ट्रँगल कन्सिडर केला, ट्रँगल OTP, म्हणजे हा छोटा ट्रँगल कन्सिडर केला, यामध्ये अँगल T आहे 90 डिग्री. सो साइन थीटा, साइन इज ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. सो साइन थीटा इज इक्वल टू ऑपोजिट PT हायपोटेनियस OP. PT अपॉन OP. दिस इम्प्लाइज PT इज इक्वल टू OP इंटू साइन थीटा. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता यामध्ये OP म्हणजे काय, सर्कलची रेडियस. सो PT इज इक्वल टू R साइन थीटा. याला बोलू आपण 3. हाईट तर आपल्याला मिळाली. नाव एरिया ऑफ ट्रँगल OPQ इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो दॅट इज इक्वल टू हाईट जर PT असेल तर बेस असणार आहे OQ, हाफ OQ इंटू PT. हाफ OQ म्हणजे रेडियस आणि PT म्हणजे R साइन थीटा फ्रॉम 3. ठीक आहे. अँड हेन्स therefore area of triangle OPQ is equal to 1/2 R square sin theta. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रँगल मिळाला, एरिया ऑफ सेक्टर सुद्धा मिळाला. सो फ्रॉम 1 and 2 एरिया ऑफ सेगमेंट PXQ is equal to area of sector, that is theta upon 360 multiplied by pi R square minus area of triangle half R square theta. हा झाला फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सेगमेंट ऑफ गिवन सर्कल. ठीक आहे. यामध्ये तुम्ही पुढे असंही करू शकता, आपण कॉमन घेऊ शकतो R स्क्वेअर इनसाइड ब्रॅकेट थीटा अपॉन 360 इंटू पाय मायनस साइन थीटा अपॉन 2. R स्क्वेअर कॉमन दिसतं ना, सो R स्क्वेअर आपण कॉमन घेऊ शकतो. बट एवढा कॉमन काढून फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, सेगमेंट म्हणजे काय, सेगमेंट म्हणजे हा पोर्शन असतो. सेगमेंटचा एरिया आपण कसा फाइंड करतो, सेक्टरमधनं ट्रँगलचा एरिया मायनस करा. सर्कलच्या सेक्टरच्या एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. सो त्या फॉर्म्युलामधून आपल्याला ट्रँगलचा एरिया मायनस करायचा आहे. फक्त ट्रँगलच्या एरियाचा फॉर्म्युला इथे थोडा वेगळा आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. हाफ इंटू R स्क्वेअर इंटू साइन थीटा, 1/2 इंटू R स्क्वेअर इंटू साइन थीटा. दोघांची सबट्रॅक्शन करा, दॅट विल बी एरिया ऑफ सेगमेंट. त्यामुळे हा असं यामध्ये कन्वर्ट करून फॉर्म्युला पाठ करण्याची गरज नाहीये. बस एवढं लक्षात ठेवा, सेगमेंट म्हणजे सबट्रॅक्शन, सेक्टरमधून ट्रँगलचा एरिया मायनस करायचा. ट्रँगलचा एरिया असतो 1/2 R स्क्वेअर साइन थीटा. दॅट्स इट. प्रॅक्टिस एक्झाम्पल टेक्स्टबुकमध्ये सॉल्व एक्झाम्पल आहे, ते आपण इथे सॉल्व करतो. त्यामधला फर्स्ट क्वेश्चन मी स्किप करते, कारण त्यामध्ये बस तुम्हाला एरिया ऑफ सेगमेंट फाइंड करायचा आहे. सेक्टरचा एरिया फाइंड करा, त्यामधून ट्रँगलचा एरिया मायनस करा. बस कॅल्क्युलेशन आहे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. सेकंड क्वेश्चन आपण बघूया. सेकंड क्वेश्चन,
द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर पी इज 10 सेंटीमीटर. एक सर्कल दिलेला आहे, सर्कलचं सेंटर आहे पी आणि रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर. इफ कॉर्ड ए बी ऑफ सर्कल सबटेन अँगल राईट अँगल ॲट पी. त्यानंतर ह्या कॉर्डमुळे इथे सेंटरला एक राईट अँगल फॉर्म झालेला आहे. म्हणजेच काय, हा जो अँगल असणार आहे थीटा म्हणजे सेंट्रल अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे 90 डिग्री. राईट अँगल म्हणजे 90 डिग्री. फाइंड एरियाज ऑफ मायनर सेगमेंट अँड मेजर सेगमेंट. तर आपल्याला फाइंड करायचा आहे मेजर सेगमेंट आणि मायनर सेगमेंटचा एरिया. सो आपल्याला हा एरिया फाइंड करायचा आहे एक्स बी म्हणजे मायनर सेगमेंट. मायनर सेगमेंटचा एरिया आपण कसं फाइंड करणार, आत्ताच आपण बघितलं सेक्टरचा एरिया फाइंड करायचा, त्यामधून ट्रँगलचा एरिया मायनस करायचा, त्याहून आपल्याला मायनर सेगमेंटचा एरिया मिळणार आहे. मेजर सेगमेंटचा एरिया आपण कसं फाइंड करणार, मेजर सेगमेंट म्हणजे कोणते सेगमेंट, ही जे हा जो असा रिजन दिसतोय, सो दिस इज द मेजर सेगमेंट. मेजर सेगमेंटचा एरिया आपण कसा फाइंड करू शकतो, टोटल सर्कलचा एरिया, त्यामधून जर मी हा मायनर सेगमेंटचा एरिया मायनस केला तर मला हा शेडेड रिजन म्हणजे मेजर सेगमेंटचा एरिया मिळणार आहे. ठीक आहे. सो मेजर सेगमेंटचा एरिया फाइंड करण्यासाठी वेगळा काही फॉर्म्युला नाही आहे. टोटल सर्कलमधून मायनर सेगमेंट मायनस करा, त्यावर आपल्याला मेजर सेगमेंट मिळणार. कारण ज्यावेळेस आपण सेगमेंट कन्सिडर करतो मायनर सेगमेंट प्लस मेजर सेगमेंट म्हणजे टोटल सर्कलचा एरिया असतो. ठीक आहे. त्यामुळे जर मला हा एरिया पाहिजे तर मला टोटलमधनं हा एरिया मायनस करावा लागणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ सेगमेंट एक्स बी फाइंड करायचा आहे. सो सोल्युशन, मायनर सेगमेंट XB. So area of segment XB is equal to area of sector किंवा area of sector मेन्शन करण्याची गरज नाही. एरिया ऑफ सेक्टर, सेक्टर कोणतं आहे, सेक्टरचं नाव आपण नेहमी सेंटरपासून सुरू करतो. सो P'(A)XB, एरिया ऑफ P'(A)XB मायनस यामधून आपण मायनस करतो एरिया ऑफ ट्रँगल APB. ठीक आहे. सो सेक्टरचा एरिया असतो θ/360 मल्टिप्लाइड बाय πr². इथे आपण लिहू शकतो θ इज इक्वल टू 90 डिग्री अँड रेडियस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर मायनस हाफ इंटू r² साइन θ. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 90/360 इंटू पायची व्हॅल्यू आपण पुट करू 3.14, रेडियस आहे 10² 100. यामधून मला मायनस करायचं आहे हाफ इंटू r² म्हणजे 100 इंटू साइन 90. आता इथे आपण हाफ इंटू r² साइन θ हा फॉर्म्युला यूज करू शकतो. बट इथे काय झालेलं आहे, इथे अँगल 90 डिग्री ऑलरेडी दिलेला आहे. ठीक आहे. 90 डिग्री आहे म्हणजे हा राईट अँगल ट्रँगल आहे. त्यामुळे हा जो ट्रँगल आहे APB याचा एरिया तुम्ही या फॉर्म्युलाचा यूज करून फाइंड करू शकता, किंवा राईट अँगल ट्रँगल आहे त्यामुळे एकला आपण बेस कन्सिडर करू शकतो, एकाला आपण हाईट कन्सिडर करू शकतो. सो हाफ इंटू बेस इंटू हाईट म्हणजे AP इंटू BP. ठीक आहे. हाफ इंटू बेस इंटू हाईट AP इंटू BP, AP 10 BP 10. सो हाफ इंटू 10 इंटू 10, सो दॅट इज इक्वल टू 50. तर एरिया ऑफ ट्रँगल आपल्याला 50 सेंटीमीटर स्क्वेअर मिळणार आहे. बघू या फॉर्म्युलाने आपल्याला सेम व्हॅल्यू मिळते का. सो दॅट इज इक्वल टू, यामध्ये आपण एक काम करू, 100 कॉमन घेऊ. दिस इज 1/4, 3.14/4 मायनस साइन 90ची व्हॅल्यू असते 1, साइन 0 इज 0, साइन 90 इज 1. सो इथे असणार आहे हाफ. आता बघा ही व्हॅल्यू लगेच चेक करू आपण. साइन 90 इज 1 म्हणजे 100/2 किती असणार आहे 50. सो तुम्ही हा फॉर्म्युला यूज करा किंवा हा फॉर्म्युला यूज करा. हा फॉर्म्युला कोणता जरी अँगल असेल थीटाचा त्याच्यासाठी ॲप्लिकेबल आहे. हा फॉर्म्युला मी का लिहू शकले, कारण इथे अँगल 90 डिग्री आहे, राईट अँगल ट्रँगल आहे. म्हणजे या पर्टिक्युलर केससाठी आपण लिहू शकतो हाफ इंटू बेस इंटू हाईट. ऑलरेडी आपल्याकडे रेडीमेड बेस आहे, हाईट आहे, त्यामुळे हा फॉर्म्युला मी इथे यूज केला. बट असं जर कन्फ्युजन होत असेल तर फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, कारण हा फॉर्म्युला थीटाच्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी ॲप्लिकेबल आहे. थीटा मॅक्झिमम व्हॅल्यू किती असणार आहे 90 डिग्री अँगलपर्यंत हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल असतो. ठीक आहे. सो ही व्हॅल्यू असणार आहे 100, 3.14 मायनस 2/4 ब्रॅकेट सॉल्व करतो आपण इंटू 2 इंटू 2 1 इंटू 2 2. सो दॅट इज इक्वल टू 100. 3.14 मायनस 2 म्हणजे 1.14/4 राईट. सो दॅट इज इक्वल टू 25 इंटू 1.14. प्रॉडक्ट 1.14 मल्टिप्लाइड बाय 25, 28.5 सेंटीमीटर स्क्वेअर. हा झाला कशाचा एरिया, एरिया ऑफ सेगमेंट AXB. त्यानंतर आता आपल्याला हा झाला मायनर सेगमेंटचा एरिया, मेजर सेगमेंटचा एरिया फाइंड करायचा आहे. त्यासाठी आपल्याला लागणार एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय असतो πr². सो दॅट इज इक्वल टू 3.14 इंटू r² म्हणजे 10². सो 3.14 मल्टिप्लाइड बाय 100. सो दॅट इज इक्वल टू 314 सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज एरिया ऑफ सर्कल.
and hence area of major segment is equal to area of circle minus area of minor segment. ठीक है, area of circle 314, area of minor segment 28.5, subtraction 314.00 28.50. 285.50 सेंटीमीटर स्क्वेअर. सो हा झाला मायनर सेगमेंटचा एरिया आणि हा आहे मेजर सेगमेंटचा एरिया. नेक्स्ट क्वेश्चन, अ रेग्युलर हेक्सागॉन इज इन्स्क्राइब इन अ सर्कल ऑफ रेडियस 14 सेंटीमीटर. एक सर्कल आहे, सर्कलची रेडियस दिली 14 सेंटीमीटर. या सर्कलमध्ये एक रेग्युलर हेक्सागॉन इन्स्क्राइब केलेला आहे. इन्स्क्राइब केला आहे म्हणजे काय, या सर्कलच्या आतमध्ये हा एक हेक्सागॉन आहे. रेग्युलर हेक्सागॉनचा अर्थ काय असतो की रेग्युलर हेक्सागॉन म्हणजे प्रत्येक जी साईड आहे ही प्रत्येक साईड इक्वल लेंथची असणार आहे, ॲज वेल एज हे जे अँगल दिसतात हे सगळे अँगल इक्वल असणार आहे. ठीक आहे, रेग्युलर वर्ड का यूज केला याचा अर्थ याच्या सगळ्या साईड्स या सगळ्या साईड इक्वल लेंथच्या आहे. अँड फाइंड द एरिया ऑफ रिजन बिटवीन सर्कल अँड हेक्सागॉन. तर आपल्याला सर्कल आणि हेक्सागॉन याच्यामध्ये असणारा जो रिजन आहे त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. सर्कल आणि हेक्सागॉन याच्यामध्ये असणारा रिजन म्हणजे कोणता, हा जो शेडेड रिजन आहे याचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. आता हा जो शेडेड रिजन आहे याचा एरिया आपण कसा फाइंड करणार, तर बघा हा एरिया या टोटल इथे आपल्याला हे जे सेगमेंट दिसते या टोटल सेगमेंटचा एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे. सो सिंपल यामध्ये आपण असं करू शकतो, सर्कल आहे, सर्कलचा एरिया मी फाइंड करू शकते. या सर्कलच्या एरियामधून जर मी हा जो हेक्सागॉन आहे या हेक्सागॉनचा जर मी एरिया मायनस केला, सर्कलच्या एरियामधून जर मी हा हेक्सागॉनचा एरिया मायनस केला तर मला काय मिळणार आहे, हा पोर्शन म्हणजेच काय, शेडेड रिजन. शेडेड रिजन म्हणजेच काय, सर्कल आणि हेक्सागॉन याच्यामध्ये असणारा जो रिजन आहे त्याचा एरिया. त्यामुळे इथे मला सिम्पली काय करावं लागणार, इथे मला सेगमेंट वगैरेच्या फॉर्म्युलाची गरज नाही आहे. मी फक्त सर्कलचा एरिया फाइंड करेल आणि त्यानंतर हेक्सागॉनचा एरिया फाइंड करेल, दोघांची सबट्रॅक्शन करेल, त्याहून जे आन्सर मिळेल तो असेल या शेडेड रिजनचा एरिया. बट आता हेक्सागॉनचा एरिया आपण कसा फाइंड करणार, तर हेक्सागॉनचा एरिया आपण कसा फाइंड करतो, रेग्युलर हेक्सागॉन आहे त्यामुळे जर मी सेंटर आणि हे जर असा प्रत्येक पॉईंट जर कन्सिडर केला, सपोज इथे सेंटर आहे, हे सगळे पॉईंट जर मी जॉईन केला तर ॲक्च्युली काय, हे जे सगळे आहे सगळे इक्विलॅटरल ट्रँगल आहे. काय आहे, इक्विलॅटरल ट्रँगल. किती इक्विलॅटरल ट्रँगल फॉर्म होत आहे, 1 2 3 4 5 6 इक्विलॅटरल ट्रँगल फॉर्म होत आहे. इक्विलॅटरल ट्रँगलचा फॉर्म्युला मला माहिती आहे एरियाचा. इक्विलॅटरल ट्रँगलचा एरिया आपण फाइंड करतो √3/4 इंटू साईड स्क्वेअर. साईड म्हणजे काय, हा जो ट्रँगल, सपोज हा एक ट्रँगल मी कन्सिडर केला, ही एक साईड आहे, ही एक साईड आहे, ही एक साईड आहे, इक्विलॅटरल ट्रँगल आहे. ही साईड म्हणजे काय असणार, सर्कलची रेडियस असणार आहे, बरोबर. सर्कलची रेडियस म्हणजेच या ट्रँगलची साईड असणार आहे. त्यामुळे सर्कलची रेडियस मला माहिती 14, दॅट विल वर्क ॲज साईड ऑफ इक्विलॅटरल ट्रँगल. म्हणजे मला ए स्क्वेअरची पण व्हॅल्यू फाइंड करता येईल. साईड ए म्हणजे काय असते, साईड मला माहिती आहे. असे किती इक्विलॅटरल ट्रँगल आहे, 6. सो 6 इंटू √3/4 इंटू साईड स्क्वेअर. दिस इज फॉर्म्युला टू फाइंड एरिया ऑफ रेग्युलर हेक्सागॉन. ठीक आहे, हा फॉर्म्युला मला माहिती आहे, याच्यामध्ये मी व्हॅल्यू पुट करणार, सर्कलचा एरिया मी फाइंड करणार, दोघांची सबट्रॅक्शन करणार, ते असणार आहे आन्सर. समजलं, अगदी सिंपल आहे. सो सोल्युशन, एरिया ऑफ शेडेड रिजन is equal to area of circle minus area of hexagon. Correct? Area of circle minus area of hexagon. सर्कलचा एरिया काय, पायर स्क्वेअर, आणि हेक्सागॉनचा एरिया काय असणार आहे, 6 मल्टिप्लाइड बाय √3/4 इंटू साईड स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर मायनस इथे 3√3/2 आपण लिहू शकतो, 6/4 3/2. साईड म्हणजे इथे सुद्धा काय असणार, रेडियस म्हणजे आर स्क्वेअर, कारण साईड म्हणजे काय, सर्कलची रेडियस ऑफ सर्कल. करेक्ट. अँड हेन्स दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर मी कॉमन घेणार, इनसाइड ब्रॅकेट पाय मायनस 3√3/2. आर किती, 14. सो 14 स्क्वेअर inside bracket 3.14 into 3 into √3/2. सो 3 into 1.73 अपॉन 2. आपण काय केलं, √3ची व्हॅल्यू 1.73 ती पुट केली, पायची व्हॅल्यू 3.14 ती पुट केली. आता कॅल्क्युलेशन, नेक्स्ट पार्ट. सो दॅट इज इक्वल टू 14 स्क्वेअर 3.14 मायनस 1.73 इंटू 3
5.19 divided by 2. 2.595. 2.595. 196 multiplied by subtraction 3.140 minus 2.595. 0.545. आता आपल्याला प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे. 545 मल्टिप्लाइड बाय 196. वन 106.820 आहे. 123, so 106.820 centimeter square. Therefore, area of shaded region is 106.820 centimeter